पार्ट 2 पासून मी कंटिन्यू करते आहे आणि प्लीज तुम्ही पार्ट 2 बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कारण पार्ट 2 जर ऐकला नाही तर तुम्हाला हाही पार्ट कळणार नाही. छान. श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या गोष्टी आपल्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारलं. उठा आणि कामाला जा. बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं त्यांना जास्त पैशाचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रॅस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का? माईकने विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडने उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकने विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला तशी खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्यासमोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकने विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही. फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं? मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं ते, आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं ते स्वतःच्या मनालाच सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक, तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करत नाहीत? मी विचारलं. याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत नसतं. भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले रे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ त्यांचा ताबा घेतात. या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनाच विचार करतात. माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते या भावनांचं प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचंच त्यांना भय वाटतं. त्यामुळे ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशांमुळे आपली भीती कमी होईल, पण तसंही होत नाही. ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं या सापळ्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं. पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीती जागी होतेच. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवते. त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनांवर आणि आत्म्यावरही पैशांचीच सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचं ऐकत होतो. पण ते जे काही सांगत होते त्याचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहिती होतं. मला त्याचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मौजेचं नसावं, पण ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांनी कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं होतं. फक्त श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्यानं प्रश्न सुटत नाही. सुटत नाही? मी आश्चर्याने विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाही. मला दुसऱ्या
भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या मोहक मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टीची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशांसाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशांची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो. पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडाच काळ टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यांमुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशानं दूर होईल असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंतसुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात ती तीव्र इच्छेमुळे नव्हे तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसे नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल ना, असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहे ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरीब असताना ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे ते आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या आणि उच्च राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील त्याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनानं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस आणि अधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिकटून राहण्यासारखंच आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्क माणूस आमच्या जवळून चालत गेला. तो तिथल्याच एका कचरा पेटीशी थांबला. त्यानं तिथे काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो. श्रीमंत डॅडनी खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीनं जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशाला अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्यांना अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहेत. हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडविषयी विचार येत होते. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःची समजूत घालत होते. मग आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण कामच करायचं नाही काय? नाही, तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळे तर आपण मानव आहोत, त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि घरी बनवा. आणि भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्या. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्यांचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल तर असं करून घ्या. वा, माईक म्हणाला. मी आता जे बोललो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडने उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या भावना विचार करत आहेत, पैसे नाहीत.
हे भयच नोकरीविषयीचा विचार उत्पन्न करतं. पण बिलं चुकती करायची असतील तर पैशाची गरज लागणारच ना. मी म्हणालो, निश्चितच तशी गरज असेल, पण मी एवढंच म्हणतो की भीतीचं विचार करत असते. श्रीमंत डॅड हसत म्हणाले, मला नाही समजलं. माईक म्हणाला, उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळविणे आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का, असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा तर उत्तर नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भीता स्पष्टपणे विचारलं, माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात ते मला माहीत आहे. श्रीमंत डॅड हसत म्हणाले, बहुसंख्य लोक त्याची शिफारस करतात. त्यांच्यासाठी हीच सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले, तू पैसे कमावू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस. या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटते. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाच्या आहेत, पण ती आपल्या भीतीला हाताळू शकत नाही. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात, त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग तुमचं काय मत आहे? मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशाचा गुलाम होऊन राहशील, त्यांनी उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्याचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाही ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरण दिली ती काही वेळा निर्दयी वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोरच जो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली होती. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो. श्रीमंत डॅड म्हणाले, तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरून घेता यावा. त्या सापळ्यात अडकून त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे. पैशाची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना हाताळू शकत नसाल तर श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबी किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती, अज्ञानच लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतं. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याच्या बाहेर कसं राहायचं या सापळ्यांच्या बाहेर कसं राहायचं मी तुम्हाला शिकवेन. हे कोड आता तुकड्यां सुटत होतं. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा किंवा भय कसं हाताळावं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकने विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? हे लक्षात आलं का की तुमच्या तीव्र इच्छांमध्ये वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी मान डोलावल्या.
तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात. हे महत्त्वाचं आहे. भय आणि लोभ या भावना आपल्यामध्ये कायमच असतात. यापुढे या भावनांचा उपयोग तुमच्याच दीर्घकालीन फायद्यांसाठी कसा करून घेता येईल यावर विचार करा. आपलं त्यांच्यावर नियंत्रण हवं. त्यांचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक नेमकं याच्या उलट करतात. ते आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता याच्याच मागे धावत राहतात. ते कधीच आपल्या भावनांना उलट प्रश्न करीत नाहीत. आपण नक्की कुठे चाललो आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सारं गाढवाच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ती ओढत चाललेलं असतं. मालक त्यांच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथंच जात असतो. गाढव मात्र गाजराच्या मोहामागं धावत असते. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कँडी आणि नव्या खेळण्याचं चित्र रंगवलं ते गाजर होतं. आणि असं माईकने विचारलं. होय, हे पहा, तुम्ही जसे जसे मोठे होता तसतशी खेळणी बदलतात. ती अधिक महाग होतात. मग नवी गाडी, मोठं घर, बोट अशी गाजरं तुमच्या समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून भुलवून खडकाळ भागात घेऊन जातात. याला सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग यावर उत्तर काय? माईकनं पुन्हा विचारलं. ज्ञानाचा अभाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणूनच खूप संपत्ती असलेले लोक जसजसे अधिक श्रीमंत होतात तसतशी त्यांची भीती वाढत जाते. पैसा हे गाजर आहे. ते मोहजाल आहे. गाढवानं जर पूर्ण चित्र पाहिलं तर तो नक्की गाजराच्या मागे धावण्याचा फेरविचार करेल. मग श्रीमंत डॅडनी समजावून सांगितलं की माणसाचं आयुष्य हे अज्ञान आणि रोषणाई यांच्यातील झगडा आहे. त्यांनी हेही समजावून सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दलचं ज्ञान आणि माहितीचा शोध घेणं थांबवते तेव्हा त्याच्या आयुष्यात अज्ञान प्रवेश करतं. आपलं मन खुलं करायला शिकणं किंवा मिटून घेणं हा झगडा तर क्षणाक्षणाला सुरू असतो. हे बघा, शाळा देखील खूप महत्त्वाची असते. एखादी गोष्ट, कौशल्य किंवा व्यवसाय शिकण्यासाठी तुम्ही शाळेत जाता. शाळेत गेल्यामुळे तुम्हाला समाजाचे नीतिनियम समजतात आणि तुम्ही समाजात मानानं राहायला लागतात. प्रत्येक संस्कृतीला शिक्षण, डॉक्टर, मेकॅनिक, कलावंत, आचारी, उद्योजक, व्यावसायिक, पोलीस अधिकारी, सैनिक यांची गरज असते. या साऱ्या गरजा भागाव्यात आपली संस्कृती भरभराटीला यावी यासाठी शाळा प्रशिक्षण देत असते. दुर्दैवानं बऱ्याच लोकांसाठी शाळा ही सुरुवात नसते तर तो शेवट असतो. आता दीर्घ शांतता पसरली होती. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. त्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी समजल्या असंही नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे एवढंच नक्की समजलं होतं. एखाद्या शिक्षकाचे शब्द वर्षानुवर्ष लक्षात राहतात तसंच काहीसं झालं होतं. आजही या श्रीमंत डॅडचे शब्द माझ्या पक्के लक्षात आहे. मी आज थोडासा कडक वागलो त्यामागे एक कारण होतं. माझं बोलणं तुमच्या पक्क लक्षात राहायला हवं. तुम्ही नेहमीच मिसेस मार्टिनचा विचार करायला हवा. त्या गाढवाचा विचार करायला हवा. भय आणि तीव्र इच्छा तुमच्या विचारांवर ताबा मिळवतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपोआप त्या सापळ्याकडे ओढले जाता. हेही नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य भीतीच्या छायेतच घालवणं, आपल्या स्वप्नांची कसून छाननी करणं ही निर्दयातच आहे. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करत राहणं, पैशांमुळे आपल्याला अनेक गोष्टी विकत घेता येतील त्यामुळे आपण समाधानी होऊ असा विचार करणं ही देखील निर्दयातच. बिलांचे पैसे देण्याच्या भीतीनं मध्यरात्री जाग येणं असहाय्यतेची भावना आहे. पगाराच्या आकड्यानुसार जगणं हे जगणंच नाही. नोकरीमुळे आपलं आयुष्य सुरक्षित राहील असं मानणं म्हणजे स्वतःशीच खोटं बोलणं आहे. हा सारा सापळाच आहे आणि तुम्ही तोच टाळायला हवा. हा पैसा माणसाची आयुष्य कशी पळवतो हे मी पाहिलं आहे. तुमच्या बाबत असं काही घडू देऊ नका. कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवू नका, ते सांगत होते. तेवढ्यात एक सॉफ्ट बॉल आमच्या बाकड्याशी आला. डॅडनं तो उचलला आणि परत फेकला. अज्ञानाचा भय आणि लोभाशी
काय संबंध असतो मी विचारलं. पैशांच्या अभावामुळे, अज्ञानामुळे तर भय आणि लोभ निर्माण होतात ते सांगू लागले. उदाहरणच देतो. समजा डॉक्टरला आपल्या कुटुंबासाठी जास्त पैसे हवे असतात, तेव्हा तो त्याच्या शुल्कामध्ये वाढ करतो. तसं झालं की एकूण आरोग्यसेवाच महागडी होते. त्याचा त्रास गरिबांनाच जास्त होतो. त्यामुळेच तर गरिबांचं आरोग्य सगळ्यात वाईट असतं. बरं, डॉक्टरांनी दर वाढवले की वकिलांना त्यांचे दर वाढवावेसे वाटतात. वकिलांनी दर वाढवले की शिक्षकांना आपला पगार वाढवून हवा असतो. हे असे दर वाढत गेले की आपल्यावरचे कर वाढतात आणि हे चक्रच असंच सुरू राहतं. लवकरच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खूप वाढेल. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आणखी एक संस्कृतीच मोडून पडेल. आहे रे आणि नाही रे यांच्यातलं दरी जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा संस्कृती मोडून पडते. याची उदाहरण आहेत. अमेरिका त्याच मार्गावरून चालली आहे. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्याचं कारण आपण इतिहासाकडून काहीच शिकत नाही. आपण फक्त ऐतिहासिक तारखा, गाव लक्षात ठेवतो, धडा काहीच घेत नाही. पण काळानुसार किमती वाढणं हेही अपेक्षित असतं ना, मी विचारलं. जिथं सरकार उत्तम कारभार करत आहे अशा ठिकाणी हे अजिबात अपेक्षित नाही. उलट किमती खाली यायला हव्यात. अर्थात हे सत्य नास्तिक आहे. किमती वाढण्याचं कारण अज्ञानामुळे निर्माण झालेल्या भय आणि लोभातच आहे. आपल्याला शाळेतच पैशाविषयी शिकवलं गेलं तर पैसा अधिक प्रमाणात निर्माण होईल आणि कमी किमतीत होईल. पण आपल्याकडे शाळा या मुलांना पैशासाठी काम करायला शिकवतात. पैशाच्या शक्तीला आपल्या कामासाठी कसं झुंपावं हे त्या शिकवतच नाहीत. आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत ना, मग मी तिथे शिकवायला जावं असं तुम्हाला का वाटत नाही, माईकने विचारलं. हो, आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत, पण तिथे शिकलेले कर्मचारी फक्त आधुनिक कारकून असतात. कारकुनांनी व्यवसाय ताब्यात घेणं नको रे देवा. ते फक्त आकडे पाहतात, लोकांना हाकलून देतात आणि व्यवसायाचा नाश करतात. हे मला चांगलंच माहीत आहे, कारण मी त्यांना कामावर ठेवतो. त्यांचं लक्ष खर्च कमी करणं आणि कमी किमतीत वाढवणं त्यावरच असतं. त्यामुळे अडचणी वाढत जातात. बिझनेस स्कूलमध्येही शिकणं महत्त्वाचं आहे, पण त्यांचं संपूर्ण चित्र समोर यायला हवं आणि तेच होत नाही. मग या प्रश्नावरही उत्तर असेलच ना, माईकने विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही तुमच्या भावनांचा विचार करण्यासाठी उपयोग करून घ्यायला शिका. भावनांच्या आवेगात वाहून जाऊ नका. तुम्ही मुलांनी तुमच्या भावनांवर ताबा मिळवलात. तुम्ही जेव्हा विनामूल्य काम करायचा निर्णय घेतलात तेव्हा मला अशा वाटू लागली. त्यानंतर मी तुम्हाला पैशांची भुरळ घातली तेव्हाही तुम्ही स्वतःवर ताबा ठेवलात. खरं तर मी तुमच्यावर भावनांवर हल्लाच केला होता, तरीही तुम्ही विचार केलात. ही पहिली पायरी आहे, त्यांनी उत्तर दिलं. ही पायरी इतकी महत्त्वाची का आहे, मी विचारलं. ते तुम्ही शोधून काढायला हवी. तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी तुम्हाला बायर पॅचकडे घेऊन जाईन. ती जागा जवळजवळ प्रत्येकजण टाळतो. तिथं जायला बहुसंख्य घाबरतात. मी तुम्हाला तिथं नेईन. तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर पैशांसाठी काम करण्याची कल्पना तुम्ही तिथे सोडून द्याल. त्याऐवजी पैसे तुमच्यासाठी कसे काम करतात हे शिकाल. आम्ही जर तुमच्यासाठी आलो तर आम्हाला काय मिळेल, मी विचारलं. आणि तुमच्याकडून शिकायचं ठरवलं तर काय मिळेल? ब्रॉयर रॉबिटला जी गोष्ट मिळाली ती श्रीमंत डॅड म्हणाले, टार बेबीकडून स्वातंत्र्य. ब्रायर पॅच काय आहे, मी विचारलं. होय, ब्रॉयर पॅच म्हणजे आपली भीती आणि लोभ, भय न बाळगणं आणि लोभ, कमकुवतपणा आणि गरजांशी दोन हात करणं हाच एक मार्ग आहे. हा मार्ग तुमच्या विचारांच्या निवडीतूनच शोधता येतो किंवा सापडतो. आपल्या विचारांच्या निवडीतून माईक कोड्यात पडला. होय, भावनांना प्रतिसाद देण्याऐवजी आपण काय विचार करण्याची निवड करायला हवी. अडचणीत सापडल्यावर जाग येणे, अडचणी सोडविण्यासाठी कामावर जाणे, बिल भागवण्यासाठी पैशांचा विचार करणं हे तर सतत सुरू असतं. चिंतन
आणि मननमुळे आपल्याला स्वतःलाच एक प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळतो. खूपच कष्ट करणं हेच या प्रश्नांवरचं उत्तर आहे का? हा तो प्रश्न. याचं उत्तर आहे माझ्यावर भयाचा ताबा आहे. आणि तेच उत्तर स्वतःला देण्याचीही बहुतेकांना भीती वाटते. इतकी की ते विचार करणं सोडून देतात. त्यामुळे विचारांची निवड करायला हवी. स्वातंत्र्याचा रस्ता तिथूनच जातो. हे करायचं कसं? माईकने विचारलं. तेच मी तुम्हाला शिकवेल. सकाळची कॉफी घटाघटा पिऊन घराबाहेर पडण्यासारखे प्रतिसाद देण्यापेक्षा मी तुम्हाला नीट विचार करण्यासाठी विचारांची निवड कशी करायची हे शिकवेन. मी याआधी काय सांगितलं ते आठवा. नोकरी हे दीर्घकालीन प्रश्नांवरचं अल्पकालीन उत्तर आहे. बहुसंख्य लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो आणि तो अल्पकालीन असतो. महिन्याच्या शेवटी बिलच असतात. हेच स्टार बेबी. त्याचंच भीतीमुळे त्यांचं आयुष्य पैशाचं चालवत असतं. पैशांविषयीच्या भय आणि अज्ञानामुळे घडतं असंही म्हणता येईल. त्याच अज्ञानामुळे ते जे ज्यांच्या वाडवडिलांनी केलं, उठा पैशांसाठी कामाला जा, तेही करत आहेत. दुसरा कोणता मार्ग आहे का हे शोधण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या भावना त्यांच्या विचारांना ताब्यात ठेवतात. हे उलट असायला हवं. भावनेनं विचार करणं आणि डोक्यानं विचार करणं यातला फरक सांगू शकाल का? माईकनं विचारलं. हो, हे मी नेहमीच करतो, डॅड म्हणाले. प्रत्येकाला नेहमीच काम करावं लागतं. किंवा श्रीमंत लुच्चे असतात, किंवा मी दुसरी नोकरी मिळवेल, किंवा मी या पगारवाढीसाठी लायक आहे. तुम्ही मला गृहीत धरू नका, अशी वाक्य मी नेहमीच ऐकत आलो आहे. हा झाला भावनिक विचार. आणि इथं मी काही गमावत आहे का? हा झाला डोक्याचा विचार. असे विचार भावनिक विचारांना मागे सारून मुक्त विचार करण्यासाठी मोकळा वेळ देतात. मला हे मान्यच करायला हवं की हा उत्तम धडा होता. कोणीतरी तुमच्याशी चांगल्या भावनेनं, विचारांच्या स्पष्टतेनं बोलत असतं तेव्हा तो धडा उत्तमच असतो. विशेष करून जेव्हा माझे विचार स्पष्ट नव्हते आणि मी भावनेच्या भरात बोलत होतो. आम्ही आता दुकानाकडे परतत होतो. त्यावेळी श्रीमंत डॅडनी समजून सांगितलं की श्रीमंत माणसं पैसा निर्माण करतात, ते पैशांसाठी काम करत नाही. ते म्हणाले की मी आणि माईक जेव्हा पैसे मिळवण्यासाठी शिशातून नाणी पाडत होतो तेव्हा आम्ही श्रीमंत लोक ज्या प्रकारे विचार करतात त्याच्या अगदी जवळ होतो. फक्त ते काम बेकायदेशीर होतं. ते काम सरकार किंवा बँका करू शकतात, आम्ही नाही. त्यांनी मग हेही समजावलं की पैसे मिळवण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर असे दोन्ही मार्ग आहेत. श्रीमंतांना हे माहिती असतं की पैसा हे मोहजाल आहे, असं गाढवाला गाजरांचं असतं. अगदी तसंच पैसा हेच एकमेव सत्य आहे, असा विचार करून अब्जावधी लोक त्यांच्या मागे धावतात. पैसा ही एक व्यवस्था आहे. सामान्य लोकांचा अंधविश्वास, अज्ञान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भ्रामक कल्पनांमुळे हे पत्त्यांचं घर उभं असतं. वस्तुत अनेक बाबतीत गाढवांचं गाजर हे पैशांपेक्षा जास्त किमती आहे, असंही ते म्हणाले. ते अमेरिकेतील गोल्ड स्टँडर्डबद्दल बोलले. प्रत्येक डॉलर हा सिल्वर सर्टिफिकेटेड आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी अशी अफवा पसरली होती की अमेरिका गोल्ड स्टँडर्ड सोडून सिल्वर सर्टिफिकेशन स्वीकारणार आहे. त्यांना या गोष्टीची काळजी वाटत होती. मुलांनो, असं घडलं तर हाहाकार उडेल. गरीब, मध्यमवर्गीय आणि अज्ञानी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतील. कारण त्यांच्या दृष्टीने पैसा हेच सत्य आहे. ते ज्यांच्यासाठी काम करतात ती कंपनी किंवा सरकार त्यांची काळजी घेईल यावर त्यांचा विश्वास आहे. त्यावेळी ते काय म्हणत होते ते आम्हाला समजलंच नाही. पण जशी वर्ष उलटली तसा त्यामागचा अर्थ आम्हाला समजला. जे इतरांच्या नजरेतून सुटतं ते पाहणं. आता आम्ही त्यांच्या दुकानाबाहेर होतो. ते त्यांच्या गाडीत बसत होते. बसता बसता म्हणाले, काम करत राहा. जेवढ्या लवकर तुम्ही पगाराच्या चेकची गरज विसराल तेवढं तुमचं प्रौढ जीवन सुखावह होईल. मेंदूचा वापर करत राहा. विनामूल्य काम करा. मी तुम्हाला देऊ केलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसा कमवण्याचे मार्ग तुम्हाला लवकरच सापडतील. इतर माणसं पाहू न शकणाऱ्या गोष्टी तुम्ही लवकर पाहाल.
पैसा आणि सुरक्षिततेच्या मागे धावताना समोर असलेली संधी अनेकांना दिसत नाही. मी तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्या क्षणी अशी संधी दिसेल त्या क्षणापासून पुढे आयुष्यभर अशा अनेक संधी चटकन दिसतील. ज्यावेळी तुम्ही अशी संधी पकडून काहीतरी कराल त्यावेळी मी तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवेन. सध्या हे शिका आणि आयुष्यातला सर्वात मोठा सापळा टाळा. मी आणि माईक दुकानात गेलो. आमचं सामान घेतलं. मिसेस मार्टिनचा निरोप घेतला. आम्ही पुन्हा एकदा त्याच बाकड्यावर जाऊन बसलो. विचार करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवला. पुढचा आठवडा शाळेच्या विचारांत आणि बोलण्यात गेला. त्यापुढचे 2 आठवडे असेच गेले. तिसऱ्या शनिवारी मी मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि कॉमिक पुस्तकांच्या स्टँडकडे आषाढभूतपणे पाहत होतो. आता मला दर शनिवारी 30 सेंट्स मिळत नसत. त्यामुळे पुस्तकंही घेणं शक्य होत नव्हतं. आमचा निरोप घेऊन मिसेस मार्टिन त्यांचं काम करू लागल्या. ही गोष्ट मी याआधी पाहिली नव्हती. म्हणजे पाहिली होती पण आज ज्या दृष्टीने पाहत होतो तशी पाहिली नव्हती. त्या कॉमिक पुस्तकांचं पहिलं पान अर्ध्यावर फाडत होत्या. ते फाडलेलं भाग स्वतःकडे ठेवून पुस्तक एका पुठ्ठ्याच्या खोक्यात फेकत होत्या. मग मी त्यांना विचारलं की त्याचं काय करतात. त्या म्हणाल्या, मी ते पुस्तक फेकून देतो. त्या कवरचा वरचा अर्धा भाग मी पुस्तकांच्या वितरकाला क्रेडिट म्हणून देतो. आता तासभरात येईल तो. माईक आणि मी तासभर थांबलो. तो वितरक आला. आम्ही त्याला आम्हाला कॉमिक पुस्तकं मिळतील का असं विचारलं. तो म्हणाला, तुम्ही या दुकानात काम करत असाल तर मिळतील, पण ती तुम्हाला विकता येणार नाही. आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली. माईकच्या तळघडात एक वापरात नसलेली खोली होती. ती आम्ही माईकच्या बोलून मिळवली. ती स्वच्छ केली आणि तशी फेकून दिली. कॉमिक पुस्तक त्यात साठवू लागलो. लवकरच आमच्याकडे शेकडो पुस्तक जमली. मग आम्ही आमचं कॉमिक पुस्तकांचं ग्रंथालय लोकांसाठी खुलं केलं. माईकच्या धाकट्या बहिणीला आम्ही ग्रंथालय सांभाळण्याचं काम दिलं. त्यासाठी आम्ही तिला पैसे देणार होतो. तिला अभ्यासाची आवड होती. तिला आम्ही ग्रंथपाल केलं. आमचं ग्रंथालय शाळा सुटल्यावर 2:30 ते 4:30 या वेळात सुरू राहणार होतं आणि शुल्क होतं 10 सेंट्स. शेजारी आजूबाजूला राहणारी मुलं आमची ग्राहक होती. ती 2 तासात कितीही पुस्तक वाचू शकत होती. त्यांच्यासाठी हा किफायतशीर सौदा होता, कारण तेव्हा एक पुस्तक 10 सेंट्सला मिळायचं आणि 2 तासात ते 4 ते 5 पुस्तक वाचत होते. माईकची बहीण प्रत्येक मुलगा बाहेर पडताना त्याची तपासणी करत असे. ते पुस्तक नीट ठेवायची. रोज किती मुलं आली, ती कोण होती, त्यांचं मत काय होतं याची नोंद ठेवायची. 3 महिन्यातच मी माईक प्रत्येक आठवड्याला सरासरी $9.50 मिळवत होते. आम्ही माईकच्या बहिणीला आठवड्याला $1 देत होतो. तिला पुस्तक मोफत वाचण्याची मुभा होती, पण ती क्वचितच वाचत होती आणि ती नेहमीच अभ्यास करायची. प्रत्येक शनिवारी दुकानात काम करून आम्ही आमचा वायदा पाळला. आम्ही आता वेगवेगळ्या दुकानातून फेकलेली पुस्तक गोळा करत होतो. एकही पुस्तक न विकण्याच्या त्या वितरकासोबत केलेला करारही आम्ही पाळला. वाचून वाचून पुस्तकांच्या चिंध्या झाल्या की आम्ही ते पुस्तक फाडून किंवा जाळून टाकायचो आणि आणखी एक शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही माईकच्या बहिणीसारखी स्वतःला वाहून घेणारी विश्वासू व्यक्ती सापडलीच नाही. अगदी सुरुवातीच्या काळातच आम्हाला हेही सत्य समजलं की चांगली माणसं मिळणं हेही कठीण काम आहे. ग्रंथालय सुरू होऊन 3 महिने उलटले. एके दिवशी खोलीत मारामारी जुंपली. आसपास राहणारी काही मुलं आत घुसली. त्यांनी मारामारीला सुरुवात केली. मग माईकच्या वडिलांनी आम्हाला ग्रंथालय बंद करायला सांगितलं. आमचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे आम्ही शनिवारी दुकानात काम करणंही बंद केलं. तरी देखील श्रीमंत डॅड खुश होते. आम्ही आमचा पहिला धडा चांगल्या रीतीने आत्मसात केला होता. ते आता आम्हाला नवीन गोष्टी शिकवणार होते. आता आम्ही पैशानं आमच्यासाठी काम करणं शिकलो होतो. दुकानात काम केल्याने पैसे मिळत नव्हते. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी आम्ही कल्पनाशक्ती वापरली होती. ग्रंथालय सुरू केल्यानंतर पैशाची व्यवस्थाच आमच्या ताब्यात होती. आम्ही मालकावर अवलंबून नव्हतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं प्रत्यक्षात हजर नसतानाही पैसा निर्माण केला. आमच्या पैशानं आमच्यासाठी काम केलं. श्रीमंत डॅडनं आम्हाला पैशांविषयी
त्यापेक्षाही खूप काही दिलं. हा व्हॉईस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.